नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भंडाऱ्याचा प्रसाद घरी आणल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 30 वर्षीय धाकट्या भावाने 32 वर्षीय थोरल्या भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उपनगरातील बोधले नगरमधील सुयोग नगर परिसरात शुक्रवारी दिनांक 9 मध्यरात्री घडली। या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित धाकटा भाऊ सनी दत्तू बोरसे याला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे। उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश उर्फ बाळू दत्तू बोरसे वय 32 असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी बहीण रेखा दत्तू बोरसे यांनी धाकट्या भावाविरोधात खुनाची फिर्याद दाखल केली आहे। बोधले नगरातील आरटीओ कॉलनी परिसरातील सुयोगनगर येथे बोरसे कुटुंब वास्तव्यास असून रेखा, योगेश आणि सनी हे तिघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। शुक्रवारी सकाळी बोधले नगरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या भंडाऱ्यात योगेश सहभागी झाला होता। त्याने तेथून प्रसाद पार्सल स्वरूपात घरी आणला। त्याच वेळी धाकटा भाऊ सनी मद्याच्या नशेत घरी आला। भंडारा घरी आणल्याच्या कारणावरून त्याने योगेशला शिवीगाळ करत वाद घातला। या वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले आणि दोघांत मारहाण झाली। काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने वाद तात्पुरता शांत झाला। त्यानंतर सनी घराबाहेर गेला। मात्र मध्यरात्री सुमारे 1:30 वाजता सनी पुन्हा मद्याच्या नशेत घरी परतला। त्याने पुन्हा भंडाऱ्याच्या विषयावरून वाद उकरून काढत योगेशला मारहाण सुरू केली। लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्याने दंडुक्याने योगेशच्या कपाळावर व पाठीवर जबर हल्ला केला। या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला। त्यानंतर बहीण रेखा हिने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी सनी बोरसे याला तात्काळ अटक केली। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे करीत आहेत। 9 वर्षाच्या सुरुवातीलाच शहरात खुनाच्या दुसऱ्या घटनेची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।